नमस्कार मंडळी. आता पुरणपोळीचा स्वयंपाक आला म्हटलं की भजी आणि तळण हे आलंच आलं. मग आता भजीचं पीठ मळून घेतलेलं आहे. काय नाही, सिंपल कांदा चिरून घेतला आहे, त्याला मीठ लावून ठेवलं होतं. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे असं मिरची जे काय हवं ते घालू शकता, कोथिंबीर घातली आहे आणि पीठ मळून मस्त असे भजी तळून घेतलेले आहेत. आता मी सोडा वापरत नाही, सोड्याच्या ऐवजी त्या भज्याच्या पिठामध्ये कडलेलं तेल घालायचं आणि मस्त असे भजी तळून घ्यायचे. बेसनचं पीठ घालायचं, कांदा चिरून घ्यायचा, त्याला मीठ लावून ठेवायचं थोडा वेळ, त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं, हिरवी मिरची टाकायची, वाटलेलं वाटण थोडं टाकलेलं आहे जे आमटीसाठी होतं ते, आणि असे मस्त असे भजी तळून घेतलेले आहेत. आता हे भजी तळून झाले की बघा किती सुंदर असे भजी होतात. ह्यासाठी फक्त मी आडवा कांदा कापलेला आहे, तुम्ही उभा पण कापू शकतात. आणि त्याच्यानंतर तळण, आता हे साबुदाण्याचे पापड तळून घेतलेले आहेत, खूप छान लागतात. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की भजी आणि तळण हे आलं.